मंडळी, उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होत असतं आणि बलाचा क्षय होत असतो, आधानकाळ चालू असतो, त्यामुळे सृष्टी प्राणीमात्रांच्या शरीरातलं बळ हिसकावून घेत असते. त्यामुळे आपण प्राणीमात्र ह्या वैशाखामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये दुर्बळ होत चाललेलो असतो. मग यासाठी त्या त्या ऋतूमध्ये निसर्गानेच फळं दिलेली आहेत की बाबा तुम्ही तुमचं बळ टिकवून ठेवा. मग असं बळ टिकवून ठेवण्यासाठी अशी फळं त्या त्या ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला देत असतो. मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येक ऋतूमध्ये येणारं फळ त्या ऋतूमध्ये त्या त्या प्राणीमात्रांसाठी गरजेचं असतं. फरक फक्त एवढाच असतो की ते त्या देशामध्ये आलेलं पाहिजे. तसंच आता उन्हाळा खूप चालू झालेला आहे, प्रचंड टेम्परेचर वाढलेलं आहे आणि आपल्या शरीरामधल्या धातूंचा किंवा द्रवाचा क्षय होतो आहे. मग यासाठी आपण कोणती फळं खाऊ शकतो त्याची एक आपण सिरीज बनवलेली आहे. आता या सिरीजमधलं पुढचं फळ कोणतं असेल तर ते म्हणजे अंजीर. अंजीर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अंजीर हे आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिवे घाटात जास्त होतं. अतिशय टपोरी आणि सुंदर आणि पाणीदार अंजिरं, मोठी टवटवीत फ्रेश अशी अंजिरं तिथे येतात. आणि ह्या अंजिराचा उपयोग आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये करून घेऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणि या अंजिराबद्दल आयुर्वेदामध्ये काय दिलं आहे का हो, या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. मी वैद्य अतुल काळे, होई आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चला तर पाहूयात अंजिराचे उपयोग आयुर्वेदामध्ये काय दिलेले आहेत. आयुर्वेद हा नेहमी जाठराग्नीपासून विचार करत असतो. कोणताही आजार होतो ना, तो आपल्या पोटापासून होत असतो. मग आपलं पोट नीट असेल तर आपल्याला आजार होत नाहीत आणि जर आपलं पोट बिघडलं तर आपल्याला पुढे जाऊन बरेच आजार होऊ शकतात. अगदी ताप घ्या, ताप पण हा पोटापासून चालू होतो आणि तिथून सगळे आजार हे पोटापासून चालू होत असतात. त्याच्यामुळे आपलं पोट चांगलं राखणं, आपलं भूक चांगली राखणं हे कधीही महत्त्वाचं असतं. आता अंजिराबद्दल बोलायचं झालं तर अंजीर हे पोटापासून छान काम करतं. तुमच्या पोटामध्ये जर उष्णता वाढली असेल, पित्त वाढलं असेल, दाह होत असेल पोटामध्ये, तुमच्या छातीमध्ये दाह होत असेल, तुमच्या कंठामध्ये दाह होत असेल, तुमच्या डोक्यामध्ये दाह होत असेल, तुमच्या डोळ्यांचा दाह होत असेल, आग होत असेल आणि डोकं सारखं भणभणत असेल, तर अशा कंडिशनमध्ये ताजं अंजीर हे फार छान काम करतं. अंजिराचं ताजं फळ अशा कंडिशनमध्ये जर खाल्लं तर आपल्या पोटातली उष्णता, आपल्या छातीतली उष्णता, दाह हे सगळं व्यवस्थित कमी व्हायला मदत होते. कारण अंजीर हे शीतल म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे सगळ्या गोष्टी पोटाचं झालं आता, पण त्याच्यानंतर पहिला धातू जो रसधातू सांगितलेला आहे, जो आपल्या शरीरामध्ये द्रवधातू पुरवतो. आपल्याला तहान लागली तर लगेच आपल्याला संवेदना होत असते आणि आपण पाणी पितो, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामधल्या रसधातूची लगेच आपूर्ती होत असते. आणि उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये जर हा रसधातू कमी झाला असेल, त्याचा क्षय झाला असेल, तर त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. आणि त्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर अंजिराचं फळ खाणं. अंजिराचं फळ हे आपल्या शरीरामध्ये द्रवधातू क्षय झाला असेल तर त्याच्यावर फार छान काम करतं. मग जर तुम्हाला खूप तहान लागत असेल सारखी, आता आयुर्वेदामध्ये तृष्णारोग पण सांगितलेला आहे. तृष्णारोग म्हणजे सारखी तहान लागते आणि कितीही पाणी पिलं तरीही तहान भागत नाही, त्यालाच म्हणतो आम्ही तृष्णारोग. आणि हा तृष्णारोग कशामुळे होतो तर आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात जर वातपित्त वाढलं असेल तर हा तृष्णारोग आपल्याला होत असतो. आणि या वातपित्त वाढल्यामुळे आपण शरीरामध्ये किती पाणी घातलं तरी ते लगेच सुकून जातं, उडून जातं. मग हे पाणी आपल्या शरीरात जर धारण व्हावं असं वाटत असेल, आपल्या रसरक्तामध्ये व्यवस्थित पाण्याची आपूर्ती व्हावी असं वाटत असेल, तर अंजिरासारखं फळ दुसरं नाही. त्याच्यासाठीच त्या अंजिराला आयुर्वेदामध्ये तर्पक असं म्हटलेलं आहे. मग हे अंजिराचं फळ जर आपण तृष्णारोगामध्ये सारखी तहान लागत असेल, अशा कंडिशनमध्ये सारखं खात राहिलं तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची आपूर्ती व्यवस्थित होते आणि आपली तहान व्यवस्थित भागवली जाते. तर दुसरा गुण अंजिराचा सांगितलेला आहे तो म्हणजे बृहण. तर बृहण म्हणजे आपल्या शरीरामध्ये मांसधातू असतो, तो वाढवण्याचं काम जे द्रव्य करतं किंवा जी गोष्ट करते त्याला म्हणायचं बृहणीय द्रव्य. मग अंजीर आपल्या शरीरामध्ये असं बृहण करत असतं. आता काही लोकांमध्ये मांसधातू अतिशय कमी असतो, अतिशय क्षीण झालेला असतो, ती माणसं अगदी चिप्पट असतात. अशा कंडिशन त्यांनी कितीही मांसाहार केला, काही केलं तरी त्यांचा मांसधातू काही सुधारत नाही. मग अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला वाटत असेल की मांस वाढावं, मांसधातू वाढावा, तर अंजीर फार छान काम करतं, कारण ते आयुर्वेदाने बृहणी म्हणून सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण ताजी अंजिरं पण खाऊ शकतो आणि सुकलेली अंजिरं भिजवून सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 4 अंजिरं जर खाल्ली तर त्याचाही फार छान उपयोग होतो. तुमच्या शरीरामध्ये कोरडेपणा असेल, वात जास्त वाढलेला असेल आणि तुमची तब्येत कृश असेल, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा 3-4 वाळलेली अंजिरं घेऊन ती जर
साजूक तुपामध्ये जर खाल्ली तरी आपल्या शरीरामध्ये हाडकेपणा कमी होतो आणि मांस धातू वाढायला लागतो, आपल्या शरीराचं ब्रुहण व्हायला लागतं. त्यामुळेच अंजीर हे ब्रुहणीय म्हणून सांगितलेलं आहे. नंतर शीतल म्हणून सांगितलेलं आहे, मगाशी सांगितलंच मी. परंतु शरीरामध्ये कुठेही दाह असेल, त्वचेमध्ये दाह असेल, मांसामध्ये दाह असेल, डोक्यामध्ये दाह असेल, आग असेल, डोळ्यामध्ये आग असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा अंजीर फार छान काम करतं, कारण ते शीतल म्हणून सांगितलेलं आहे. अशा कंडिशनमध्ये जर अंजीर आपण ताजं खाल्लं किंवा सुकलेलं जरी खाल्लं तरी फार छान उपयोग होतो. हे सगळे उपयोग आयुर्वेदामध्ये अंजिराचे सांगितलेले आहेत बघा. आपल्याला माहिती नसतं, आपण फक्त अंजीर खात असतो, आंबे खात असतो, बाकीचे फळं खात असतो. परंतु इतके सारे उपयोग पूर्वीच्या ऋषींनी हे आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यावर त्यांनी बराच रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चमधून त्या फळांचे गुण त्यांना जे दिसले ते त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. या सगळ्या गुणांचा, त्याच्या कार्यांचा उपयोग करून घ्या आणि उन्हाळ्यामध्ये तुमची तब्येत ठणठणीत ठेवा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात एक नवीन फळ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.